सोमवार मंगळवारी लासलगाव पिंपळगावचे जे बाजारभाव होते बऱ्यापैकी वाढलेले दिसून आले. पिंपळगावला तर 2,000 रुपये होते. मग असं काय झालं की बुधवारनंतर हे बाजारभाव कमी झाले. आता एकूणच नाशिकसह नगर, पुणे, सोलापूरमध्ये कांद्याचे बाजारभाव उतरणीला लागलेले आहेत का की स्थिरावलेले आहेत? आवकीची काय परिस्थिती आहे आणि मागणीची काय स्थिती आहे, निर्यातीची काय स्थिती आहे, हे अगदी गुरुवारपर्यंतच्या आठवडी कल जो आपण म्हणतो आठवड्याच्या मध्यावरचा, तो आपण नेहमीप्रमाणे समजून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. इथे आपण राज्याची दर दिवसाची आवक, त्यानंतर नाशिकची आवक, पहिले जे टॉप आवक असलेले जिल्हे, कांद्याची आवक असलेले जिल्हे आणि बाजारभाव यांचं सगळं गणित समजून घेणार आहोत. याच्यावरच तुम्हाला पुढचा कल कळेल की कांदा विकायचा, ठेवायचा, काय करायचं आहे. कारण अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण असल्यानं किंवा त्याची भीती घेऊनही कांदा बाजारात आलेला होता. सर्वात आधी आपण निष्कर्ष काढण्याच्या आधी आपण आवक समजून घेऊ. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याची आवक जी आहे ती कशी बदलली आणि ती किती वाढली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढी आवक कशी काय झाली. शुक्रवारी 1 मेची सुट्टी होती, त्यामुळे आवक मोजक्या ठिकाणी फक्त 12,000 क्विंटल झाली. शनिवारी 2 मे रोजी 2,74,000 क्विंटल आवक झालेली आहे. आता खरी आवक जी आहे ती सोमवारपासून, सोमवारी या आवकेमध्ये दुपटीनं वाढ होऊन ती 4,58,000 झाली. मंगळवारी 4,28,400, बुधवारी 3,68,600 किंवा 3,69,000 आणि गुरुवारी म्हणजे आज संध्याकाळी साधारण 5 वाजेपर्यंत 1,73,000 किंवा 1,74,000 आहे. आजची आवक ही अपडेट होईल नंतर उद्या. ही सकाळच्या लिलावाचे आकडे आपल्याला मिळालेले आहेत, जसं मी नेहमीप्रमाणे सांगतो. तर याच्यावरनं काय लक्षात येतं आहे की या सगळ्या आठवड्यात मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी बाजार सुरू झाला तेव्हा आवक वाढलेली होती. तरीसुद्धा पिंपळगाव, बसवंत, कळवणची आभोणा मार्केट, दिंडोरी आणि काही प्रमाणात लासलगावला कांद्याचे जास्तीत जास्त बाजारभाव हे 1,600 ते 2,022 पर्यंत राहिले. कालपासून मात्र याला पुन्हा एकदा उतार लागला. पण ही निगेटिव्ह गोष्ट आहे, नकारात्मक आहे, शेतकऱ्यांना त्रासदायक आहे का? तर मुळीच नाही. माझ्याकडे 2 पद्धतीचे आकडे आहेत. कांद्याचे बाजारभाव वाढताना पण दिसत आहेत. ते कसे वाढले ते पण आपण समजून घेऊ. सुरुवातीला आवकीचं आणखी एक आहे. सगळ्यात महत्त्वाचं की नाशिक जिल्ह्यामध्ये दररोज 2 लाखापेक्षा जास्त क्विंटल आवक होताना दिसते आहे. आणि बाजारभाव कसे आहे ते बघूया. सोमवारी एकट्या नाशिक जिल्ह्यात 2,67,500 क्विंटल आवक झाली उन्हाळी कांद्याची. लोकल कांदा किंवा लाल कांदा किरकोळ असेल तर त्याच्यामध्ये तो अगदीच कमी होता. सरासरी भाव राहिले 1,071 रुपये. मंगळवारी 2,36,000 सरासरी भाव राहिले 1,050. बुधवारी 2,27,000 सरासरी भाव राहिले 987. आता बघा, मागच्या 2 आठवड्यामध्ये कांद्याची नाशिक जिल्ह्याची आवक होती ती सरासरी दररोज 1,00,000 लाखांपर्यंत. आता ही आवक जवळपास 1,00,000 क्विंटलनी वाढलेली आहे. साधारण 40 ते 50% कांदा आवक एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये वाढली आहे उन्हाळी कांद्याची. आणि यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव सरासरी थोडेसे बदलले, उलट वाढलेले दिसून येत आहेत. त्यात किती वाढ झाली ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आता आणखी एक आहे की टॉप कांदा जिल्हे की जिथे आवक जास्त झाली ते आपण बघूया. नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण या 4 दिवसांमध्ये 8,63,400 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. अहिल्यानगरमध्ये 1,35,600, सोलापूरमध्ये 1,08,000 लाल कांदा किंवा उन्हाळी कांदा, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,00,000 म्हणजे ते 96,000 मी तुम्हाला 1,00,000 सांगतो आहे. पुण्यामध्ये साधारण 53,000, आपण 55,000 धरूया. आता बाजारभाव कसे होते? नाशिकला सरासरी 1,009, अहिल्यानगरला 885, सोलापूरला 738, छत्रपती संभाजीनगरला 661 आणि पुण्यामध्ये 920. कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त जे बाजारभाव आहे ते कमी झाले तरी सरासरी मात्र टिकून राहिले. हे तुमच्या लक्षात येईल. आकडेवारीवरनं स्पष्ट दिसतंय की नाशिक, नगर, मराठवाडा पट्टा इथे कांद्याचा पुरवठा हा सध्या मुख्य केंद्रबिंदू आहे, हे तुम्हाला माहिती आहे. सोलापूरला कांद्याचा दबाव आहे, तुलनेनं पुण्याचे बाजारभाव स्थिर आहे.
आता सोलापूरच्या लाल कांद्याची किंवा उन्हाळी कांद्याची आवक आपण समजून घेऊ आणि कुठल्या जिल्ह्यात किती बाजारभाव आणि कुठे जास्त मिळतोय ते पण समजून घेऊ. आता सोलापूरला सोमवारी झाली 27,100, आपण 27,500 धरूया, कारण आकडे अपडेट व्हायचे असतात म्हणून मी हे राऊंड फिगर करतोय. भाव सरासरी 800. मंगळवारी 5 मे रोजी 32,800, भाव सरासरी 800. त्याच्यानंतर बुधवारी 35,900, भाव सरासरी 700. गुरुवारी आता अपडेट व्हायची आहे, माझ्याकडे अजून ते आकडे नाही, पण सरासरी भाव मात्र 650 आलेले आहे. थोडक्यात काय आहे की 6 मे रोजी 35,000 क्विंटलपेक्षा जास्त माल सोलापूरला बाजारात आला. इतर ठिकाणी जो आहे तो मात्र कमी दिसून आला आणि चांगल्या दर्जाच्या मालाला सोलापूरला भाव चांगले आहेत. आता राज्यामध्ये सर्वोच्च दर कुठे मिळालेला आहे या 4 दिवसामध्ये ते समजून घेऊ. सोमवारी नाशिकला उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त, आता मी जास्तीत जास्त सगळ्या जिल्ह्याचं आहे, म्हणजे लासलगावला मिळाला 1,600 रुपये, विंचूरला काहीतरी 1,550 मिळाला, कळवणला जास्त मिळाला 1,800 मिळाला असेल, पिंपळगावला 2,200 मिळाला होता. पण एकूण जिल्ह्याची सरासरी करता नाशिक जिल्ह्यात सरासरी उन्हाळी कांद्याला कमाल दर, नाशिक जिल्ह्याचा कमाल दर होता 1,557 किंवा 1,550 धरूया, आणि सरासरी होता 1,071 ते मी सांगितलं आहे. मंगळवारी पुन्हा सर्वाधिक जो दर मिळाला कमाल दर तो 1,467, हा पण नाशिकमध्येच मिळाला. बुधवारी मात्र, बुधवार आणि गुरुवार, काल आणि आज नाशिक 1 नंबरला नाही. दराच्या बाबतीत सोलापूरनी बाजी मारली. जास्तीत जास्त जे बाजारभाव किंवा ज्याला कमाल दर आहे ते बुधवार आणि गुरुवार दोन्ही दिवशी 1,600 रुपये सोलापूरने घेतलेले आहेत. सरासरी मात्र 700 आणि 650 आहे. यातून सोलापूरला चांगल्या दर्जाच्या कांद्याचे भाव वाढल्याचं दिसून येत आहे. या सगळ्याचा तुम्हाला अंदाज आहे. आता मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता कांद्याचे बाजारभाव गुरुवारपर्यंत वाढले की घटले हे आपण 4 जिल्ह्यांचं ॲनालिसिस करून बघूया. माझ्याकडे आकडेवारी आहे. सर्वप्रथम अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो 7.5% वाढून 853 रुपयापर्यंत पोहोचला आहे आणि 1 नंबरचा कांदा जो आहे तो 29% वाढला आहे, 775 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. अहिल्यानगरला 7.5% वाढ झाली आहे. कुठल्या तुलनेत? तर माझ्याकडे जे आकडे 30 एप्रिलपर्यंत 24 ते 30 आणि 1 ते 8 आहे, तर 1 ते 7 म्हणजे 1 ते 6 पर्यंतचेच ते आहे. 1 ते 6 मेपर्यंतच्या या तुलना आहे. आणखी 2 दिवस बाकी आहे, ते आपण शनिवारी आपण जे विश्लेषण करतो सदस्यांसाठी त्यामध्ये बघूया. पुढे जाऊया. छत्रपती संभाजीनगरला 8% भाव वाढ झाली, 650 वरनं 702. त्याच्यानंतर उन्हाळी कांद्याचं सांगतो आहे. धुळ्यामध्ये 11% वाढ झाली, 1,000 पर्यंत पोहोचलेले आहेत. जळगावमध्ये इथे भाव स्थिर असल्याचं दिसतंय, 800 रुपये इथे भाव वाढ किंवा घट त्याचं काही आलेलं नाही आहे माझ्याकडे. आता सर्वात महत्त्वाचं नाशिकमध्ये 6.5% वाढ आहे, 1,108 पर्यंत सरासरी पोहोचलेले आहेत. हे सगळी सरासरी सांगितली आणि आत्ताचे आधीचे जे आकडे होते त्या दिवसांची सरासरी होते, ते तुम्ही लक्षात घ्या. आता पुण्यामध्ये उन्हाळी कांदा जो आहे 15% आणि लोकल कांदा 11% वाढला आहे. म्हणजे एकूण उन्हाळी कांदा 1,163, लोकल कांदा किंवा त्याला गरवा वगैरे कांदा असंही नाव आहे, तर तो साधारण 907 पर्यंत पोहोचला. इथे वाढीचे ट्रेंड आहेत. साताऱ्यामध्ये लोकल कांदा 29% वाढून 882, उन्हाळी कांदा 7.8% वाढून 1,064 आणि सोलापूरला उन्हाळी कांदा 24% वाढून 852 रुपये आणि लोकल कांदा 15% वाढून 936 रुपये अशी साधारण दर आहे. एकूण राज्याचा विचार करता 885 वरनं 951 वर गेलेत. थोडक्यात संपूर्ण राज्यात कांद्याचे बाजारभाव काही ठिकाणी 50 रुपये, 100 रुपये, तर काही ठिकाणी अगदी 20-25 रुपये वाढलेले आहेत. एकूण मी तुम्हाला रविवारच्या व्हिडिओमध्ये आठवड्याचं विश्लेषण करताना असं सांगितलं होतं की बाजारभावाचा जो ट्रेंड आहे किंवा बाजारभावांचा जो कल आहे हा कल असणार आहे कसा, तर हा काळजी नसण्यासारखा कल आहे. या सगळ्यातनं निष्कर्ष काय आहे की येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव जे आहे ते स्थिरावलेले आहेत, आवक वाढते आहे. आता याचंच आवक वाढली आणि एकूण ते काय होतं आहे तर मागणी पण वाढली आहे. या संदर्भात आपण दुसऱ्या भागात म्हणजे उद्याच्या भागात
परत भेटूया आणि ती माहिती बघूया. जोडून राहा. जे चॅनलला नवीन आहे ते इथे सबस्क्राईब करा. तुम्हाला अधिक विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहिजे असतील अचूक बाजारभावांसह तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप घेऊ शकता. तोपर्यंत धन्यवाद.